उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आणि थेट त्यांची लायकीच काढलेली आहे। देवेंद्र फडणवीस नालायक माणूस असल्याचं त्यांनी कालच्या सभेत वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य जोरदार व्हायरल होतं। प्रचंड या दाद मिळते उद्धव ठाकरेंच्या भाषणाला। नंतर म्हणाले, देवेंद्रने शब्द दिला, अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहितीये, लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे। कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित। पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे। आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर, तीच ती खोली। आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती, मी नाही, अमित शहानी सांगितलं होते तू बाहेर बस, तू बाहेर बस, दोन मोठी माणसं बोलतायत, तू बाहेर बस। मग तुम्हाला माहिती पण नाही। आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, अडवाणीजी आले होते, राजनाथजी आले होते, प्रमोदजी यायचे, गोपीनाथजी यायचे, पण तुम्हाला तुमच्या नेत्यांनी बाहेर बस सांगितलं होतं, मी नव्हतं। त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाहीये। ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिला तुम्ही नालायक माणसा, तू कुठली तरी खोली म्हणतोस। होय, मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच। उद्धव ठाकरे यांना एक लोकांची जवळजवळ प्रचंड अशी गर्दी बघायला मिळते आणि या गर्दीच्या समोर कालचं भाषण हे प्रचंड गाजलेलं आहे आणि या भाषणानंतर भाजपच्या प्रतिक्रिया ह्या उमटत आहेत। आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।